300 फूट लांब आहे, 250 फूट रुंद आहे, ही पाईपलाईन 50 फूट 600 फूट आहे. पाईपलाईन हां 600 फूट म्हणल्यावर काहीच नाही. होय ना, पण पाणी आलं पाहिजे की कॅनॉल. मोटर कितीची आहे खाली? 2 मोटरी आहे त्या, 5ची एक आहे आणि 3ची एक आहे. एकाच आहे त्या, हम्म. तरी मग पाणी कमी मारतंय. कमी म्हणजे एक मोटर बंद दिसते, काय तर आहे की. नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 21 एप्रिल 2026 आहे आणि आपण हे बघू शकताय की आमचं शेततळ्याची अवस्था आहे. कोरडं ठणठणीत होतं, आता 1 तास झालं कॅनॉलला पाणी आलं आणि कॅनॉलचं पाणी आम्ही या शेततळ्यात सोडलेलं आहे. आणि आता सध्या अजून तळ झाकायचा आहे ह्याचा. तर मित्रांनो, उजनीचं म्हणा, चंद्रभागाचं पाणी आज आता आमच्या ह्या वर्षातनं पहिल्यांदा आपण ह्या शेततळ्यात साठवतोय. समोर आपण बघू शकताय ते सौरमधली एक मोटर त्याच्यामध्ये बॅरलला बांधलेली आहे की जेणेकरून बॅरलमध्ये रिकामं बॅरल आहे, तरंगती मोटर ज्याला म्हणू आपण, अशा पद्धतीचं हे नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण हे सगळं पुढं घेतोय पाणी. आता लाईटचा पण विषय आहे, लाईटही कमी चालतोय. आता आपली ही बाग बघायला काही आष्टी म्हणून आमच्या इथून 20 किलोमीटरवर गाव आहे, 18-20 किलोमीटर, तिथले काही बागायतदार आलेत. मामा, आपण आत्ताच इथं आपली बाग बघायला आलाच. शेततळं आहे, बाजूला बाग आहे आंब्याची, अजून बाग आपण बघायला जायचं आहे. बघायला आलोय आपण. काय सांगाल शेतकऱ्यांसाठी तुम्ही? सांगा, आपल्याला नाव सांगा तुमचं. माझं नाव राजेंद्र संभाजी गुण, राहणार आष्टी. हां एक आंब्याची बाग म्हणून बघण्यासाठी आलो असता हां या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण आहे की उन्हाळा असल्यामुळे ते पाण्याची अवस्था बिकट आहे. हां अशा बिकट परिस्थितीमध्ये हां आज एवढी बाग जी उभा केली आहे, हो त्या बागेकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की अशी बाग कशा प्रकारे तयार केली ही कल्पनाच करता येत नाही. बरोबर, अगदी बरोबर. आज पाण्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? पाण्याच्या संदर्भात अशी परिस्थिती कुठेच बघायला मिळाली नाही. अशी परिस्थिती आरणगावमध्ये निर्माण. बर, अगदी बरोबर आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकरी हा धडपडणारा आहे, प्रयत्न करणारा आहे. ज्याला म्हणतो मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, अशा पद्धतीनं चालणारा हा शेतकरी राहतो. आणि सावता महाराजांच्या ह्या पावनभूमीमध्ये आपली ही 8.5 एकरामधली 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे. बाकीची आपण 10,000 झाडं लावली, ज्याला म्हणू आपण पर्यावरणाचा समतोल राखणं. ह्या सगळ्या दगडावर आपण जी हे सगळं आमराई असेल, त्याच्यानंतर चिंचबन आहे आमच्याकडं, काय नाही असं नाही, हे सगळं आपण हे प्रयत्न करतो आहे निसर्गाच्या विरोधात ज्याला म्हणू आपण. कारण निसर्ग इतका हुलकावण्यात येतो, इतक्या अडचणी निर्माण करतो आहे, पण त्याही दृष्टीनं आव्हानं पेलत पेलत आपण हे सगळं उभा केलं आहे. आज आपण जे बघताय हे शेततळं आहे, 300 फूट लांब, 250 फूट रुंद आणि 50 फूट खोलीचं. 2019ला हे शेततळं आपण तयार केलेलं आहे. दरवर्षी आमच्याकडं असा पाण्याचा दुष्काळ असतो. हे शेततळं जवळजवळ 1.5 कोटी लिटरचं आहे, पण गेले 3 महिने कोरडं ठणठणीत होतं. आज सकाळीच आपल्या कॅनॉलकडं पाणी आलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर कॅनॉलपासून पाईपलाईन केली. साधारण 500 फूट पाईपलाईन आपण केलेली आहे आणि आता सध्या त्या ह्याच्यातनं
2 मोटरी आपण त्याच्यावर बसवलेल्या आहेत आणि ते पाणी आपण शेततळ्यात घ्यायचं चालू आहे. धन्यवाद.